गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज आहे रविवार. आणि रविवार असलं तरीसुद्धा केतूचा आज ट्यूशन आहे. सकाळी म्हणजे 6:15चं ट्यूशन आहे. आता तिला मला उठवायचं आहे आणि तिच्यासाठी मी नाश्ता बनवते, तिच्यासाठी आणि माझ्यासाठी. महेश तर आज घरी नाही आहेत कारण ते साईटवरती आहेत. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे मी केतूसाठी छान असे पोहे बनवलेले आहेत. केतूला शेंगदाणे वगैरे अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी आज पोह्यामध्ये शेंगदाणे नाही घातलेत. तर मस्त गरमागरम पोहे रेडी आहेत. तर आता केतूच्या टिफिनमध्ये भरून घेते. केतू झाली तयारी? तर किती वाजता येशील? 2 वाजता. टिफिन घेतला? चल बाय. दोन्ही साईडला घे. चल बाय. टिफिन खातेस ना वेळेवरती? बाय पिल्लो. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे. आता वेदांसाठी पनीर पराठा बनवते आणि माझ्यासाठी आणि केतकीसाठी चपाती आणि भाजी. तर चला मंडळी, मी पटपट स्वयंपाक आवरून घेते. तर इथे मी कुकर लावलेला आहे. कुकरमध्ये चणे आणि भात लावलेला आहे आणि इथे कणिक मळून घेतलेली आहे. वेदांचं पनीर पराठा करायचं आहे. तर आता गॅलरीची खिडकी ओपन केलेली आहे, त्यामुळे थोडासा वारा येत आहे. तर आता मी खिडकी बंद करून घेते. तर आता खिडकी बंद केलेली आहे आणि आता मी चपाती लाटून घेते. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. सुरुवातीला आता मी वेदांसाठी पराठा बनवून घेते, त्याला भूक लागलेली आहे. मी नाश्ता केलेला आहे आणि केतू अजून वेळ आहे केतूला यायला, त्यामुळे वेदांसाठी पराठे बनवते. त्यानंतर चपाती भाजी बनवणार आहे मी. तर आज संडे असल्यामुळे थोडंफार आरामात चाललंय माझं. तर वेदांत आता आंबा खात बसलेला आहे आणि मी आता पटपट पराठे करून घेते. तर इथे वेदांचा पनीर पराठा झालेला आहे आणि माझी आणि केतूची चपाती पण झालेली आहे. आता इथे मी चण्याची रस्सा भाजी करून घेते. तर आता इथे मी चण्याची भाजी करते. सुरुवातीला तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर जिरा आणि मोहरी टाकलं आणि 2 मिरच्या टाकल्या. तर 2 मिरच्या मला ॲक्च्युली शिजतानाच घालायच्या होत्या. आता मी यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची प्युरी टाकलेली आहे. तर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं होतं आणि आता यामध्ये पुन्हा एकदा मी जे चणे असतात ते चणेसुद्धा मी वाफलेले मिक्सरमधून वाटून घेते, म्हणजे आपली जी चणा भाजी आहे ती मस्त दाटसर होते. तर आता हे साधारण मी 4 ते 5 मिनिटभर छान असे वाटून घेतलेलं टॅमॅटो आणि कांदा परतून घेतला. त्यानंतर मसाले घातले. मसाल्यामध्ये मी हळद घातलेली आहे, त्यानंतर लाल तिखट चवीनुसार आणि किचन किंग मसाला घातलेला आहे, धनापूड घातलेले, इतकंच साहित्य मी घातलेलं आहे. आणि छान असं पुन्हा मसाला घातल्यानंतर थोडं पाणी घालून या ग्रेव्हीला छान थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपण याला जितकं परतून घेऊ तितकं या भाजीला छान टेस्ट येते. तर आता व्यवस्थित परतल्यानंतर आता मी हे वाफलेले चणे घालून घेते. चणे घातल्यानंतर आपल्याला ही रस्सा भाजी करायची, त्यामुळे चण्याचं जे पाणी आहे काढलेलं तेच पाणी मी आता ह्यामध्ये वापरते.
तर तुम्हाला जितकी रस्सा भाजी करायची तितकं त्यात तुम्ही पाणी घालू शकता. आणि आता सर्वात शेवटी चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता इथे मी चण्याच्या भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी थोडेसे चणे मिक्सरमधून वाटून घेतले होते, ते घातलेले आहे. आज मी चण्याच्या भाजीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालायला विसरली होती, तरीसुद्धा ही भाजी खूप छान टेस्टी झाली होती. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेली आहे. आता इथे उकळी आलेली आहे आणि मी इथे गॅससुद्धा बंद केलेला आहे. तर आज आहे 4 मे, वेदांचा तारखेनुसार बड्डे आहे. त्याचा बड्डे आम्ही तिथीनुसार अक्षय तृतीयेला केला होता, परंतु आज तारखेप्रमाणे असल्यामुळे त्याच्यासाठी आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे. त्याला आमरस अजिबात आवडत नाही खायला. तर आता इथे मी नैवेद्याचं ताट तयार करत आहे. आता हे आमरस होते. आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच हातानेच आमरस बनवलेला आहे, मिक्सरमधून केलेला नाही. खूप छान लागतो हाताने केलेला. तर मस्त असा नैवेद्य रेडी झालेला आहे. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. तर आता आम्ही तिघही जेवणार आहोत आणि वेदांत पनीर पराठाच खाणार आहे. आमरस खाणार नाही आहेस तू? का नाही आवडत? मँगो शिरा तर खाशील ना, रात्री बनवते. हां, तर चला हे तू आणतेस ना बाळा. तर चला मंडळी, आता आम्ही जेवून घेतो. तर आता वाजलेले आहेत 5:30 आणि केतू चहा बनवते माझ्यासाठी आणि तिच्यासाठी. काय शोधते बाळा? कप. केतून इथे चहा ठेवलेला आहे. तुला दूध हवं आहे ना चहामध्ये? मग आधी मला ओत, मग तू त्याच्यामध्ये दूध ओत, समजला? काय शोधते बाळा? थांब थांब, मी काढून देते. खूप भरलंय आज, 2 लिटर घेतलंय. पकडे मोबाईल, पकड. मग आपण हे बनवूया काय? हा, त्याच्यासाठीच घेतलंय. थांब ना, आता रात्रच होईल होते, कारण भरपूर काम आहे. बनवून ठेवते मी फ्रीजमध्ये ठेवून. ठीक आहे, चल चहाकडे लक्ष दे. तर इथे आमच्या दोघींचा चहा रेडी झालेला आहे. आता आम्ही चहा घेतो. तर आता मी आंब्याचा शिरा करणार आहे. यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आणि आता हा रवा छान पहिले सुरुवातीला मी भाजून घेणार आहे. साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर रवा चांगला भाजला गेलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये तूप घालणार आहोत. तीन ते 4 चमचे तूप घालायचं आहे. तर तूप घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायची साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे 5-6 चमचे साखर घातलेली. साखर घातल्यानंतर आता आपण एक आंबा घातला मी याच्यामध्ये. आंबा घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर रंग आलेला आहे. तर दूध घालूया. आणि छान असं आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप घालूया. तर इथे तुम्ही बघू शकता शिरा मस्त मोकळा झाला. आता शिरा रेडी झालेला आहे. यामध्ये थोडासा आंब्याचा गर घालायचा आहे किंवा आंब्याच्या फोडी तुम्ही घालू शकता. तर इथे मी आंब्याचा थोडासा गरच घालते आणि छान असं मिक्स करते. यामुळे शिऱ्याला अजून छान टेस्ट येते.
तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा असा आपला हा शिरा झालेला आहे आंब्याचा. आणि साईडला बघा तूप सुटायला लागले. आता मी गॅस बंद करते. तर आता तयार झालेला शिरा मी आधी पहिले देवांना नैवेद्य दाखवते आणि नंतर मी वेदांतला देते. तर चला. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. तर हा देवांना दाखवलेला नैवेद्याचा शिरा मी आता वेदांतलाच देते. वेदू काय करतोयस? हा बाहेर चालू आहे. तर आता वेदांत शिरा खाऊन सांगणार आहे मला कसं झालंय. मला तर आवडला. जास्त गोड नाही आला ना? ठीक आहे. तुला जसा आवडतो तसाच झालाय ना, जास्त गोड नकोच आहे तुला पण. तर आज वेदांचा बर्थडे आहे त्यामुळे मी मँगो शिरा बनवलेला आहे. तर आज 4 मे आहे आणि वेदांचा तारखेनुसार बर्थडे आहे आणि तिथीनुसार त्याचा अक्षय तृतीयेला बर्थडे झाला होता. तर तेव्हा आम्ही सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळे आज फक्त मी त्याला ओवाळते आणि त्याच्यासाठी स्पेशली आंब्याचा शिरा बनवलेला आहे. तर चला आता मी त्याला औक्षण करून घेते. सुखी राहा, आनंदी राहा, यशस्वी हो. केतू तुला भरवते रे विना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. शुभम भवतु. यशस्वी भव. तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. थँक्यू. तुला जे हवं ते मिळून देत. हॅपी बर्थडे. थँक्यू. आला बर्गर आला आपला. तर आज वेदांचा बर्थडे म्हणून आम्ही छोटीशी पार्टी करतोय. बर्गर पार्टी. कोक. कोक मागवलंय. हा आला. राईस. मिक्स भजी. ओके. हात धुतो. डिश आणायला पाहिजे ना. नाही गरम नाही. तर इथे टी व्हीवरती मूवी लावलाय आम्ही. कोक पण आणलाय. तर चला आमची बर्गर पार्टी सुरू झालेली आहे. वेदांत घे. की तू घे. आणि हा माझा चांगला आहे. त्या दिवशीचा आणलेला आपला पनीर होता ना. पनीरचा एकदम वेगळा लागत होता. हा ना. तर चला मी पण टेस्ट करून बघते. कसं आहे? छान. अय दादा कसं आहे? छान आहे. फर्स्ट टाइम वेदाने कोक दिलाय. काय म्हणते कोक? एकदम चिल आहे काय? चिल.
तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. रन बॅक केतू. बाय.